Get ready for a flash of excitement. This video capture our fun-filled swimming session along with few adventurous movements that made your day truly unforgettable. So like, share and subscribe our channel. Welcome back. Hey everyone, कसे आहात सगळे? इंग्लिशमधून तर इंट्रो झालेला आहे. चला आता आपण मराठीत येऊया. सो मी आलेली आहे स्प्री ॲडव्हेंचर रिसॉर्ट खालापूरमध्ये. आज आपण एक्सपिरियन्स करणार आहोत ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आणि स्विमिंग फन ॲक्टिव्हिटीज ऑल्सो. आम्ही फॉर्मॅलिटीज कंप्लीट केलेली आहे. फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्यानंतर आम्ही लॉकरमध्ये बॅग ठेवण्यासाठी गेलेलो आहे आणि त्याच्यामध्ये या साईडला स्विमिंग पूल आहे आणि याच्या लेफ्ट साईडला एक शॉप गेलं. तिकडे तुम्हाला स्विमिंगसाठी जे कपडे लागतात ते सुद्धा इकडे त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत. कपडे जे आहेत ते आपलं पे करून घ्यायचे आहेत, पॅकेजमध्ये इन्क्लूड नाही आहे. तर आम्ही आमची बॅग लॉकरमध्ये ठेवण्यासाठी चाललेलो आहोत. हे बघून माझी मनीमेव खूपच खुश झाली. कुठे चाललाय प्रसन्ना? सो मॉन्टेरिया म्हणजे की 2 रिसॉर्ट मिळून एक मॉन्टेरिया होतं, पण आता याचं नाव यांनी स्प्री रिसॉर्ट ठेवलेलं आहे. तर आम्ही चाललो आहे वरती जेवणासाठी. इकडे बुफे लंच आहे. इथे व्हेज आणि नॉनव्हेज दोनही ऑप्शन आहेत. आम्ही तर दोन्ही गोष्टी टेस्ट करतो, व्हेज आणि नॉनव्हेज. सो मला इकडे एव्हरेज वाटलं जेवण. आम्ही खांदेश्वरवरून ट्रॅव्हल केलं होतं आणि ऊन पण खूप होतं, त्यामुळे आम्हाला जेवण जात नव्हतं. पण मी सगळी प्लेट भरून जेवण घेतलेलं आहे, कारण दाखवण्यासाठी तुम्हाला काही किती जेवण आहे. ते जेवण बघूनच माझं पोट भरतं. आफ्टर लंच माझे पैसे 2000 गेले. मम्मी बघती ऍक्टिव्हिटी कशी आहे. ऍक्टिव्हिटी बघ, हे आमचं वॉटर पार्क आणि बघ ते बाली स्विंग. धोका बाली स्विंग. प्रसन्नाला झोप आली. प्रसन्नाला झोप आलेली आहे. इतकी मरणाची झोप मी कधीच नाही बघितली. याचा मेलो ड्रामा झाल्यानंतर आम्ही थोडी रेस्ट केली जेवणानंतर आणि मग मोठ्या लोकांसाठी इथे नाही आहे काही. लहान मुलांना घेऊन यायचंय तर या हे असल्या. काय रे, मारे स्विमिंग पूल मध्ये उडी. अय प्रसन्न डिसअपॉइंटेड झालाय. आम्ही गेलो ऍक्टिव्हिटीला. ऍक्टिव्हिटीच्या अगोदर म्हणजे जेवल्या ऍक्टिव्हिटी करू देत नाही, सो त्यामुळे आम्ही तिकडे टाइमपास करत होतो. अँड देन आम्ही चाललो आहे आता ऍक्टिव्हिटी करायला. आम्ही त्याच्यामध्ये फॉर्म वगैरे फिल केले आणि लिहिलं की आमच्या जीवाचं बरं वाईट झालं तर आम्हीच जबाबदार आहे. सो मला थोडं टेन्शन आलं होतं, पण म्हटलं जाऊ दे, आता आलोय तर करूया आपण ऍक्टिव्हिटी. आमची श्रेया आता चालली काय ढगात. श्रेया ढगात चालली. अरे श्रेया, हे झिप लाईनिंग व्हेरी डेंजर ऍक्टिव्हिटी. हा ते मी करतो, तू ये. वा वा वा. इथून नाही जमणार. जमेल, काय नाही, मी आहे. नाही जमणार आहेत माझे. जमेल आहे. चुप बस, बंद करा ते.
इकडे जेव्हा ॲक्टिव्हिटी आपण करतो तेव्हा आपण शूट नाही करू शकत, सो त्यामुळे मी या पर्सनचं शूट केलं जे ॲक्टिव्हिटी करत होती, कारण मला एकटीला भीती वाटत होती म्हणून मी प्रसन्नाला सोबत घेऊन ॲक्टिव्हिटी केली. या ॲक्टिव्हिटीजमध्ये मेन गोष्ट अशी की आपल्याला स्वतःला बॅलन्सिंग करता आलं पाहिजे आणि ॲक्टिव्हिटी सेम तशाच आहेत की स्वतःच्या बॉडीला आपण बॅलन्सिंग कसं करतो त्याच्यावर डिपेंड आहेत. ॲक्टिव्हिटी करताना खाली जे इन्स्ट्रक्टर आहेत ते आपल्याला गाईड करतात की कशाप्रकारे हर एक ॲक्टिव्हिटी करता येईल, खालून आपल्याला गाईड करतात, सो त्याच्यामुळे ते थोडं इझी होतं आपल्याला करायला. ही होती लास्ट ॲक्टिव्हिटी. बांबूला हक करून आपल्याला पुढे जायचं असतं. सो आम्ही आलेलो आहे झिप लाईनिंगसाठी. दिस इज द बेस्ट ॲक्टिव्हिटी एव्हर. दिस इज मी. या मला खूप दम लागलाय आणि मला ॲक्टिव्हिटी फक्त बोलायला आवडतात, पण इथे येऊन माझी वाट लागली. तुला काय बोलायचं? एन्जॉयड लॉट. मी एन्जॉय केलं पण मी लय थकली. माझा थकवा घालवण्यासाठी मला रेन डान्स करायला खूप आवडतं, तर आम्ही लगेच चेंज करून आम्ही रेन डान्स करायला गेलो आणि प्रसन्न गेला स्विमिंग पूलमध्ये. खातोय आपण ढोकळा. मला ना चहा खूप आवडला. काय वाटतं? इकडे स्नॅक्समध्ये बटाट्याचे वडे, ढोकळा आणि चहा आणि कॉफी होती. तर खूप गर्दी झालेली, रश होती, कारण संपलं होतं म्हणून सगळे एकमेकांच्या मागे लाईन लागली की यार आम्हाला पण पाहिजे. जास्त घे, मला पण पाहिजे.
सो डिलिशियस. खूप छान आहे वडा. टेस्ट खूप छान आहे. तुम्ही चहा आणि वडाच खा, कॉफी अजिबात पिऊ नका. कॉफी आवडलेली नाही आहे आम्हाला. त्यानंतर आम्ही आलो इंडोर गेम्स बघायला. तर इथे कॅरम होतं, लुडो होतं, सापशिडी होती, बरेच गेम्स होते, बुद्धिबळ होतं खेळायला. लहान मुलांसाठी गार्डन एरिया बनवला होता झोक्यासाठी, आणि जे अडल्ट आहे त्यांच्यासाठी आपण क्रिकेटचंही त्यांनी बनवलं होतं. सो खूपच छान ऑप्शन्स होते. सो असा होता आमचा फुल डे स्प्री रिसॉर्टमध्ये. तुम्हाला आमचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. परत भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटतील. थँक्यू.